मासिक पाळी, मेन्स्ट्रुएशन, पिरियड्स, महावारी, नावं भरपूर आहेत, पण सर्वात जास्त टॅबू असणारा हा विषय. युनिसेफच्या एका रिपोर्टनुसार भारतातल्या 71% मुलींना त्यांचा पहिला पिरियड येईपर्यंत मेन्स्ट्रुएशन काय आहे हे सुद्धा माहीत नसतं. याच रिपोर्टमध्ये असं सांगितलंय की साधारण 88% स्त्रिया आणि मुली पिरियड्स दरम्यान जुनं कापड, राख, वाळू अशा गोष्टी वापरतात. आजही देशातली 19% घरं टॉयलेट्स वापरत नाहीत. या सुविधा नसल्यामुळे आणि पिरियड्स बद्दल बोलायला लाजणाऱ्या समाजामुळे सर्वात जास्त नुकसान होतं ते लहान मुलींचं. इतकंच नाही तर पिरियड्समुळे लहान मुलींना शाळा देखील सोडावी लागू शकते. विस्पर कंपनीच्या अखिल मेश्राम यांच्या मते भारतातल्या 5 पैकी एका मुलीला तिचे पिरियड्स सुरू झाल्यावर शाळा सोडावी लागते. बरं, पिरियड्स असल्यावर अनेकदा मंदिरात जाऊ नको, किचनमध्ये जाऊ नको, ह्याला त्याला हात नको लावूस असं मुलींना सांगितलं जातं. पण यावर का हा प्रश्न विचारला जात नाही. मग आधीच्या काळी बायकांना पिरियड्स दरम्यान आराम करता यावा म्हणून हे नियम होते असं सांगितलं जातं. पण आजच्या आधुनिक काळात हे एक कारण आहे की भेदभाव करायला निमित्त? एक बायोलॉजिकल प्रोसेस अशुद्ध कशी असू शकते? ज्या संस्कृतीमध्ये देवीच्या सर्व रूपांची पूजा होते तिथे पिरियड सारख्या एकदम नॅचरल प्रोसेसला शेमफुल का मानलं जातं? ये बातें छोटे बच्चों को बताने के लायक नहीं है. सीखेंगे तो गलती और गलत दोनों से बचेंगे. ये आज की जरूरत है भाई जी. तो मैं तो पढ़ाऊंगी.